सूर्यवंशीवाडी शाळेसाठी निर्लेखीकरण प्रस्ताव मंजूर. विशालदादा पाटील शाळेतील व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप उत्साहात. तासगाव तालुक्यातील येळावी सूर्यवंशीवाडी शाळेसाठी निर्लेखीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. भविष्यात शाळेसाठी मोठे काम करायचे आहे. लवकरच नवीन शाळा खोल्यांचं काम सुरू होईल. येळावी सूर्यवंशीवाडी शाळा ही परिसरातील आदर्श शाळा म्हणून गणली जाईल. आपल्या शाळेतून चांगल्या गुणवत्तेचे विद्यार्थी घडतील अशी अपेक्षा येळावी जिल्हा परिषद सदस्य विशालदादा पाटील यांनी व्यक्त केली. येळावी सूर्यवंशीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित व्यक्तिमत्व विकास आणि बालसंस्कार शिबिर समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. समारोप कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात विविध गुणदर्शन कला सादर केल्या. या शाळेत आयोजित व्यक्तिमत्व विकास आणि बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांना आर्चरी, रायफल शूटिंग, रोप मल्लखांब, लेझिम, घोडेस्वारी, मनोरंजनात्मक खेळ, ABC ड्रिल्स, योगा, प्राणायाम, ॲरोबिक्स इत्यादीसाठी पंचायत समितीचे विषय तज्ज्ञ श्री वैभव आंबेसर आणि श्री वैभव बंडगर सर यांनी मार्गदर्शन केले. अबॅकसिव्ह आणि फोनिक्ससाठी सौ प्रणिता जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. चित्रशिल्प, कागदकाम, कोलाजकाम यासाठी बाबासाहेब पाटील विद्यामंदिरचे श्री सचिन खारगे सर यांनी मार्गदर्शन केले. नृत्य आणि नाट्य यासाठी श्री स्वप्नील यांनी मार्गदर्शन केले. गायनासाठी जिल्हा परिषद शाळा निमणीच्या सौ जयश्री गुरव मॅडम यांनी मार्गदर्शन केले. तासगाव पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी शंकर पवार, येळावी केंद्रप्रमुख सौ उत्कला आढाव, मुलींचे शाळेचे मुख्याध्यापक धोंडीराम पिसे, सरपंच तथा प्रशासक सौ सुनीता पाटील, उपसरपंच जयदेव भंडारे, दशरथ गावडे, रवींद्र सूर्यवंशी, हंबीरदाजी सूर्यवंशी, डॉक्टर दीपक सूर्यवंशी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अरुणा पाटील, शाळेच्या शिक्षिका श्रीमती जयश्री मनोहर पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित रामचंद्र सूर्यवंशी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भविष्यात या शाळेसाठी आपल्याला मोठं काम करायचं आहे आणि त्याचबरोबर आता निर्लेखांचा प्रस्ताव मंजूर झाला आणि आपण इथं नवीन शाळा खोल्यांचं काम लवकरच आपण चालू करतोय आणि त्याच्यामुळं ही शाळा एक आपल्या भागातली एक आदर्श शाळा म्हणून गणली जाईल आणि त्याच्या शाळेतून या शाळेतून आपले विद्यार्थी चांगल्या दर्जाचे विद्यार्थी इथून पास होऊन चांगले नागरिक बनतील ही अपेक्षा मी व्यक्त करतो. त्याचबरोबर आता आपल्याला मॅडम शिष्यवृत्तीच्या साठी पण आपल्याला आम्ही पवार सर आणि आढाव मॅडम आता ह्या सुट्ट्या लागलेत, पण मी आता चव्हाण साहेबांना BDO साहेबांना विनंती केली की यामध्ये आपल्याला एक मिटिंग, केंद्र स्तरावरची एक मिटिंग घ्यायची की सर्व शिक्षकांची, की आपण येणाऱ्या जूनपासून जे आपल्याला शिष्यवृत्तीच्या परीक्षा आहेत, BDS असेल, MTS असेल, या परीक्षांसाठी आपण फर्स्ट डे पासून आपली तयारी आपण चालू करण्यासाठी काय करावं लागणार आहे, तर त्याच्यासाठीचं जे काही मटेरियल लागेल ते आपण आत्ताच या वेकेशनच्या काळामध्ये आपण ते उपलब्ध करून घेऊया आणि ह्या उपक्रम जो पालकांनी आपल्या ज्या मुलांची आपली प्रगती आपल्या डोळ्यांनी आपल्या पालकांची मुलांची प्रगती बघणं त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद असतो आणि आज निश्चित या 10 ते 15 दिवसामध्ये चांगल्या दर्जेदार शिक्षण या आताच्या शिबिरामधून मुलांना मिळालेलं आहे आणि तसंच भविष्यात आपल्या जिल्हा परिषद शाळेचा पट हा वाढता राहावा याच्यासाठी पालकांनी पण आता 2 पावलं पुढे आलं पाहिजे. SBN मराठी प्रशांत सावंत, येळावी.